नमस्कार मित्रांनो, आपल्या शेत शिवार या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत भारताच्या अर्थव्यवस्थेशी आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नाशी थेट जोडलेल्या एका महत्त्वाच्या पिकाबद्दल. ते म्हणजे ऊस. ऊसाचा इतिहास खूप जुना आणि रोचक आहे. वैज्ञानिकांच्या मते ऊसाची उत्पत्ती हजारो वर्षापूर्वी न्यू गिनी या प्रदेशात झाली. तिथून हा गोड रस असलेला गवतासारखा पीक आशियातील इतर देशांमध्ये पसरला. प्राचीन काळात भारतात ऊसाची लागवड सुरू झाली आणि भारतीयांनीच सर्वप्रथम ऊसापासून साखर बनवण्याची कला विकसित देखील केली. साखर हा शब्द सुद्धा संस्कृत मधील शर्करा या शब्दापासूनच आला आहे. नंतर व्यापारी मार्गांनी ऊस अरब देश तसेच पार्शिया युरोपमध्ये पोहोचला. भारतामध्ये ऊस कोणी आणला असा प्रश्न पडतो, पण खरं म्हणजे ऊस भारतात बाहेरून आलेला नाही. प्राचीन भारतातच ऊसाची लागवड आणि साखर निर्मिती विकसित झाली होती. त्यामुळे भारत हा ऊस आणि साखर संस्कृतीचा एक महत्त्वाचा केंद्रबिंदू मानला जातो. आजच्या घडीला जगात सर्वाधिक ऊस उत्पादन करणारा देश म्हणजे ब्राझील आहे. ब्राझीलमध्ये ऊसाचा वापर केवळ साखर बनवण्यासाठीच नाही, तर इथेनॉल इंधन तयार करण्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणावर केला जातो. ब्राझील नंतर भारताचा क्रमांक लागतो आणि भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा ऊस उत्पादक देश आहे. दुसरीकडे काही छोटे आणि थंड हवामान असलेले देश जसे की आइसलँड, नॉर्वे या ठिकाणी ऊसाची लागवड जवळजवळ होतच नाही, कारण तेथील हवामान या पिकासाठी अनुकूल नाही. जगभरात जवळपास 100 पेक्षा जास्त देशांमध्ये ऊसाची लागवड केली जाते. प्रत्येक देशात ऊसापासून वेगवेगळे पदार्थ तयार केले जातात. भारतात ऊसापासून साखर, गूळ, रम हे महत्त्वाचे उत्पादने आहेत. क्युबा आणि कॅरिबियन देशांमध्ये रम मोठ्या प्रमाणावर तयार केली जाते, तर थायलंड आणि फिलिपिन्समध्ये साखर उद्योग खूप विकसित झाले आहे. भारतामध्ये ऊस लागवडीच्या बाबतीत उत्तर प्रदेश हे राज्य अव्वल क्रमांकावर आहे. उत्तर प्रदेशमध्ये मोठ्या क्षेत्रावर ऊसाची लागवड केली जाते आणि साखर कारखान्यांची संख्या देखील तिथे जास्त आहे. त्यानंतर महाराष्ट्र व कर्नाटक ही राज्य येतात. महाराष्ट्रात आधुनिक सिंचन पद्धती आणि सहकारी साखर कारखान्यांमुळे ऊस शेतीला मोठा आधार मिळाला आहे. ऊसाबद्दल काही अशा गोष्टी आहेत ज्या अनेकांना माहीत नसतात. उदाहरणार्थ, ऊस हे गवत कुलातील पीक आहे आणि ते बांबू सारख्या वनस्पतींच्या नातेवाईकांमध्ये येते. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऊसापासून तयार होणारे इथेनॉल हे पेट्रोलला पर्याय म्हणून वापरले जात आहे, ज्यामुळे पर्यावरणाला कमी नुकसान होते. तसेच ऊसाच्या पानांपासून आणि उरलेल्या अवशेषांपासून वीज निर्मिती देखील केली जाते, ज्याला बायोगॅस किंवा बायो एनर्जी देखील म्हणून ओळखल्या जातं. ऊस शेती ही शेतकऱ्यांसाठी फायद्याची असली तरी त्यासाठी पाण्याची मोठ्या प्रमाणावर गरज असते. त्यामुळे ठिबक सिंचन सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केल्यास पाण्याची बचत होऊ शकते आणि उत्पन्नात सुद्धा वाढ होते. मित्रांनो, ऊस हे फक्त गोड चवीसाठीच नाही, तर ऊर्जा, इंधन आणि उद्योगासाठीही अत्यंत महत्त्वाचे पीक आहे. भारताच्या ग्रामीण व्यवस्थेत ऊसाचा मोठा वाटा आहे आणि लाखो शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह यावरच अवलंबून आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच शेतीविषयक माहितीपूर्ण गोष्टींसाठी शेत शिवार चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.